जत्रेतील खास आकर्षण म्हणजे हा 1.5 टनाचा रेडा। गर्दी एकाच ठिकाणी स्टॉप झालेली आहे। रात्री 12:30 वाजलेले आहेत, एकाच ठिकाणी सगळे अडकले। इथे गाडी लावून आपल्याला पुढे चालत जायचं आहे आणि इथे एवढ्या गाड्या आहेत, गाड्या बघून समजू शकाल किती लोक आलेली आहेत। फक्त मालवण साइड झाली, मालवण साइडची 2 व्हीलरची पार्किंग, या साइड कणकवली साइड पण 2 व्हीलर वेगळी आहे। हां ती वेगळी। जिल्हा युवक काँग्रेस तर्फे तुमचं खूप थँक्यू थँक्यू थँक्यू। बाकी आता किती 80 रुपये ना? ठीक आहे। नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात आणि मी पण, जी आपली आंगणेवाडीची यात्रा, त्यासाठी आज निघालोय। आज 2 तारीख आहे आणि संध्याकाळ झाले, सकाळ वगैरे होतं त्यामुळे आम्ही संध्याकाळचा प्लॅन केला जायचा। तर आता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आता निघतोय थोड्या वेळात। आणि तुम्ही आता बघाल तिकडची रोषणाई, खूप छान छान असं खाण्यापिण्याचे दुकानं। आणि आतलं शूट आपण नाही करू शकत आहे कारण त्यांची तशी परमिशन नाही आहे तिकडे शूट करायची वगैरे। आणि शूट जर केलं तर काही ना काही प्रॉब्लेम होतो, जो फोटो काढतो असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बाहेरचं आपण दाखवू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा घ्या। आणि आंगणेवाडीतले कोण कोण असतील किंवा मालवण मधले कोण कोण असतील त्यांनी नक्की कमेंट करा। चला सगळे रेडी झाले आणि निघूया आंगणेवाडीच्या यात्रेला, जत्रेला। आपण जस्ट आता पोहोचलोय आणि इथे गाडी लावून आपल्याला पुढे चालत जायचं आहे। आणि इथे एवढ्या गाड्या आहेत, गाड्या बघून समजू शकाल किती लोक आलेली आहेत। फक्त मालवण साइड झाली, मालवण साइडची 2 व्हीलरची पार्किंग, या साइड कणकवली साइड पण 2 व्हीलर वेगळी आहे। हां ती वेगळी। बघाल तर सगळीकडे 2 व्हीलरच दिसतील। हो, आणि 4 व्हीलर कुठे आहेत? अरे बापरे, बघितलं किती गाड्या आहेत तिकडे। मालवण, या मालवणच्या, मालवण सिंधुदुर्ग ते कोकण मध्ये यायचं मालवण मध्ये। ओके, फक्त गाडी भरपूर लागणार, इथपर्यंत लागणार। हा का, गर्दी कमी आहे। आणि समोर बघितलं तर मालवणी लाईफचा लकी दादा आहे आणि फुल एकदम ट्रेडिशनल पोशाखात आहे। आज जाऊन आला, आता घेतला तो काय प्रथमेश बोलव तिथे थांबले। इकडे एसटी ची पार्किंग केलेली आहे, मागे 2 व्हीलरची होती। आणि या साईडला अग्निशामक दलाची पण सोय केलेली आहे। जेवायची सोय करून आली आमची। ते काय आलं, इथं जेवायचंय, इथं ठरलं। वरतून पण लाईन केलेली आहे आणि गर्दी कंटिन्यू लोक येतच जातात।
जिल्हा युवक काँग्रेस तर्फे तुमचं खूप थँक्यू गर्दी एकाच ठिकाणी स्टॉप झालेली आहे. रात्री 12:30 वाजलेले आहेत. एकाच ठिकाणी सगळे अडकले. चला चला आता आपल्याला ओटी घेतो एक. बायकोनी सांगितलं की ओटी भरूनच ये म्हणून. त्यामुळे आणि एक फ्रेंडनी पण पैसे पाठवलेले ओटीसाठी. बाकी आता किती 80 रुपये ना. ठीक आहे. तर रात्री 2:45 वाजता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. हा मगाशी बघितलं एवढी गर्दी होती आतमध्ये जायला चालायला जागा नव्हती. पण आता व्यवस्थित वाटते. आता जाणार आहे. तसं पास होते आमच्याकडे पण तरी पण थांबायला लागलंच असतं. मार्केटमध्ये एक बॅनर बघितलेलं की 1.5 टनाचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. तर असं होतं बॅनर वरती. तर आम्ही तेच बघायला आलोय. तर तो रेडा शोधता आम्हाला ससा दिसलाय. तर पहिला ससा बघूया त्यानंतर रेडा बघायला तुम्ही किती मोठा. हा किती किलोचा. 9 महिन्याचा. 9 महिन्याचा. काय बोलतो कसला आहे रे. काय वेट आहे. तुझं वेट असेल 2 किलो आसपास. 4 कोंबडा खरंच 6 किलोचा आहे. 6 किलोचा कोंबडा आहे 1.5 किलोचा. अरे मी प्रदर्शन बघायला उलट आम्हाला हा मोठा वाटतो त्याच्यापेक्षा. मसाजवर कृषी प्रदर्शन हा लोणची त्यानंतर इथे शेती कामाचे इक्विपमेंट आहेत. मला वाटतं हा मिनी ट्रॅक्टर आहे छोटासा. म्हणजे ज्याच्यानी हातात पकडून असं भातबीत कापता येतं असं काहीतरी असणार आहे. तर मला प्रॉपर माहित नाही. ज्याला माहिती त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. इथे आलाय 6 किलोचा कोंबडा. 6 किलोचा कोंबडा बघूया नक्की 6 किलोचा आहे की नाही. आणि हा रेडा पण आहे बाहेर. 1.5 टनाचा रेडा. 1.5 टनाचा रेडा. हा 6 किलोचा कोंबडा. बारा महिने. आणि सगळ्यात मोठं आकर्षण बघा. हो व्हिडिओ मध्ये समजून नाही येत पण हाय ठीक आहे. उद्या युट्यूबला येशील तू. लाईक कर सबस्क्राईब कर.
भाई एक नंबर है। आप कब से कर रहे हो, कब से कर रहे हो, कितने सालों से कर रहे हो? 20 साल हो गया। 20 सालों से कर रहे हो। मस्त मस्त है डेंजरस काम है आपका। तर आता बंटी आणि आमची गँग सगळी चालली इकडे आकाश पाळण्यामध्ये। पण मला उलटीचा प्रॉब्लेम आहे, वरती गेलो उलटी वगैरे झाली तर उगाच प्रॉब्लेम नको, मला पूर्ण गरगरात आहे, त्यामुळे मी कॅन्सल करतोय। तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि पुढच्या वर्षी पण आपण यायचा प्रयत्न करू इकडे। आणि बंटीमुळे शक्य झालं, बंटीकडे आईमुळे शक्य झाले, आईने त्याला बोलवलं आणि त्याच्यामुळे तिची सगळी इच्छा। हो, पण बंटीने 4-5 दिवस अगोदरच बोलवलेलं की आधीच ये, पण त्या 4 दिवसात पण आम्ही एन्जॉय केलं आणि आज ज्या दिवसासाठी खास आलेलो तो दिवस आज आला आणि खूप छान दर्शन झालं, ते पण रात्री 2:45 वाजता आम्ही दर्शन घेतलं आणि जो आलो डायरेक्ट आतमध्ये घुसलो। पण बाकीच्या दिवशी तुम्ही याल ना, म्हणजे ज्या दिवशी जत्रा असते त्या दिवशी जर आलात तर कमीत कमी 2 तास तरी लागतील तुम्हाला आतमध्ये पोहोचायला, आणि ज्या दिवशी जत्रा नाही म्हणजे नॉर्मल दिवस आहे तुम्ही आलात ना डायरेक्ट आतमध्ये जाल म्हणजे 5 मिनिटात पण दर्शन होईल, एवढं असतंय। फक्त जत्रे दिवशी खूप गर्दी असते आणि पहिल्यांदा मी एवढी गर्दी बघितली। त्याला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आग्नेवाडीचे आणि मालवण मधले कोण कोण असेल त्यांनी कमेंट करायला विसरू नका।